आपल्याला आता माव्याचा राजमा डोसा बनवायचा आहे. हे त्याचं पीठ आहे. असं प्रमाण आहे, त्या पीठ तेवढंच घ्यायचं आहे, 1 पॅकेट. त्यानंतर आपल्याला कोबी घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, मेथी आणि पालक मिक्स आहे. यामध्ये थोडी मिरची घेतलेली आहे. त्याचवेळी आपल्याला गॅसवरती इथं स्टोवरती तवा ठेवायचा आहे. आता हे काय करायचं आहे, आपल्याला हे सर्व एकत्र करायचं आहे. सर्व भाज्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत. गॅस कमी याच्यावरती ठेवायचा आहे तवा तापेपर्यंत. भाजीचं प्रमाण आता तुम्ही बघितलं तेवढेच घ्यायचं आहे. आता आपल्याला आटा मिक्स घ्यायचा आहे. डोशाचा जो मिक्स डोशाचा आटा आहे, पीठ आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला. तसं राजमा पीठ डोसा असं म्हणतात माधवबागचं. आता हे पीठ आणि भाज्या सर्व एकत्र मिक्स करायचे आहेत. त्यात थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यात थोडी जिरा पावडर पण टाकलेली आहे. थोडीशी निवड टाकायची आपल्याला. तव्यावरती आपल्याला थोडंसं त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. थोडंसं तूप टाकायचं त्यामध्ये, म्हणजे मिक्सिंग करायला बरं होतं. तर सर्व हे मिश्रण आपलं एकत्र करायचं आहे. पाणी अगोदर घालायचं नाही, अगोदर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या आणि पीठ हे एकजीव झालं पाहिजे. जास्त जोरात दाबायचं पण नाही, म्हणजे मिक्स करून घ्यायचं असं. आता भाकरीचं पीठ मळल्यागत मळायचं नाही आहे, त्याला बारीक वरच्यावर करायचं आहे. थोड्याला आपल्याला पाणी वापरायचं. पाणी बघायचं कसं वापरायचं. जास्त पातळ पण होता कामा नये. तर आपल्या लक्षात आलं असेल की थोडासा पातळ झालेला आहे. आता मिश्रण एकत्र झालेलं, जास्त पातळ पण करायचं नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही असं. तर त्यानंतर आपला गॅसवरती तवा आहे, त्यावरती थोडं देशी गाईचं तूप घ्यायचं आहे. थोडंसं खाली चिकटून येऊन थोडंसं लावायचं आहे तव्याला गरम. आपला जाणवला आपल्याला तवा आता तापलेला आहे. थोडंसं लावायचं आहे तूप. तवा आता गरम झाला तर आपल्या लक्षात आल्यानंतर हे मिश्रण जे आहे हे त्यावरती ओतायचं आहे. त्याला आपल्याला आकार द्यायचा गोल आकार. हाताने त्याला आकार द्यायचा, तव्यावर भाजणार नाही याचे लक्ष द्यायचं. अशा पद्धतीने याला आपण भाजत ठेवलेला आहे. आता याला गोल असा आकार देऊन ठेवलेला आहे. आता या बारीक स्टीमवरती याला वापरून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं त्याला असंच ठेवायचं आहे गॅसवरती. आता आपल्याला हे
थोडं गरम झालं दिसते आपल्याला, स्टीम यायला होतं. थोडंसं आपल्याला त्याचं हलवून घ्यायचं असं खालून, हे करणार नाही असं. वरून आता खालचा भाग आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मला स्टीम यायला दिसेल अशी. वरचा भाग तुम्हाला दिसेल आता कसं भाजल्या पहिलं पूर्ण असं. 1 मिनिट ठेवलं, 1-2 मिनटं ठेवलेलं होतं. आता वरचा भाग आता आपल्याला वापरून घ्यायचा असा. तर बघायचं आपल्याला खालची बाजू पण भाजलेली आहे काय. जरा उचलताना मोडण्याची शक्यता असते, तर सांभाळून करायचं आहे. थोडंसं मोडलं जातं आहे, पण काय हरकत नाही. आता दोन्ही बाजू आपल्याला पूर्ण भाजल्याचे दिसत आहेत. त्याला आता आपण 1-2 मिनटं ठेवायचं असंच. अर्धा मिनिट ठेवायचं, 1 मिनिट नंतर अर्धा मिनिट जर रोस्ट होईल. आता असं आपण असे कापा करायचं आहे, म्हणजे पीठमध्ये घालायला सोपं पडतं. असं कापा करून आपल्याला प्लेटमध्ये द्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला चटणी घेतलेली आहे, पालक चटणी, पालक कोथिंबीर चटणी बनवलेली आहे. आणि आता आपल्याला हे खायला द्यायचेच. अशा पद्धतीने हा डोसा झालेला आहे. उत्तप्पा झालेला, उत्तप्पा ॲक्च्युली. त्यामध्ये भरपूर कॅलरीज मिळतात आपल्याला. 130 ते 140पर्यंत कॅलरीज मिळू शकतात. टेस्ट पण फार छान लागते. इतर उत्तप्पापेक्षा हा उत्तप्पा छान वाटतो खायला. ओके.